तो गेला मग मी कमी गेलो, तो गेला तर तू उद्या जाशील, इतकं हुशार व्हायचं. म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या, समजून घ्या. कारण मला जात जिंकायची, तुम्हाला पण जात जिंकायची. आडमुठापणा अजिबात नको. सरकारला हा एक इशाराच आहे, हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्रावर आहे. मग काय तर तुडीत बोललो, हात कस का लावता तुम्ही? हात कस का लावता? हात लावायचं कसं म्हणजे झालं नाही एकदा, आता बस ना. का आमची जात नुसते मारच खायला काय? आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाचं. आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय? आम्हाला कारण ते सांगायचे. आणि तवा अडथळा आणला, तवा अंतरवलीत नव्हता गणपती बसलेला, तवा नव्हता गणपती. तवा तुम्हाला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आहे बहिणीच्या डोक्या फोडायची? आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार. तुम्हाला कळाले तर लक्ष्म्या बसल्या होत्या तवा. लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नाहीच तुम्ही नोटा. लक्ष्म्या बसल्या असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात की हिंदूचे सण असून मुंबईला चाललेत, आता म्हणणारे तवा कुठे गेलते? ते कम नाही म्हणले तवा गणपती बसलेले होते. देवेंद्र फडणवीसने कम हाणले का रे बाबा? बोलती बंद पडली का आता? तुम्ही मला चक्रात आडायचा भार काढायचा प्रयत्न करू नका. मी लय नमुना पुढचा आहे. तुम्ही इतके लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत. हो, इतकं लोकशाही प्रमाण करतोय. तुमची प्रकृती बरी नाही अशाही परिस्थितीत किल्ला चढणार आहात, पहिल्या पायरीचं दर्शन घेणार आहात? नाही, मी वरी जाणार आहे. शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या दिवस, त्याचं काय सांगता येते? हो, त्याचं काय सांगता येते? माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार मी. माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं, त्याचं काय सांगता येतं? वाटत नाही. नाही, भावनिक नाही. समोरच्या व्यक्ती तशा आडमुठ्या आहेत. समोरचे सरकार तसं मराठा विरोधी, हिंदू विरोधी कारवाई करतात. त्यामुळे मी गोळ्या झेडायला तयार आहे, पण हटायला मात्र तयार नाही. आणि मला एक दिवस मान्य नाही. फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा, कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य कौतुक केलंय. परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन 29ला मला बसून वाटर लावून वापस जाणार आहेत. त्यांना सगळ्याला येऊ द्यावं, ही पण दुसरी विनंती आहे. आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी आहे मराठ्यांचे मन जिंकायची, आरक्षण देऊ. की गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही, कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे. देणाराचे उपकार कधी विसरत नाही, पण अपमान करणारला कधी सोडत नाही. तो पण होच मराठा आहे. म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा, आता अपमान करू नये, ही फडणवीस साहेबाला विनंती आहे. धन्यवाद. वेळेत मुंबईला पोहोचणार ते, कारण की 8 ते 9 तास उशिरा तुमचा दौरा, रात्री येणार होता, सकाळी मुंबईमध्ये पोहोचणार. नाही आता भैया काय आहे ते, आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत जाणं ते होतं, उशीर होतोच. त्याला आता नाविलाज आहे. आता आम्ही आता इथं 8:30ला का 8ला पोहोचलो का वेळ. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत नाही, असं नाही होणार. असं होणार नाही. ते कायम होणार, तसं होणार नाही. ते कायम होणार. बाकीचे नियम पाळणार. तुम्ही म्हणता ना इतके लोक, तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, हे उठून गेले की तुम्ही या. ते नियम पाळू. समाजाच्या वेदनेपुढं मी माझ्या शरीराचा विचार नाही करत आणि करणार बी नाही. मागचं आंदोलन वाशीमध्ये जे थांबलं या टायमाला वाशीतूनच रिटर्न होईल का आझाद मैदानापर्यंत? आझाद मैदानला चाललो ना. धन्यवाद. चला मग एखाद जावं लागतं. आता तुम्ही शिवनेरीवरूनच जाणार घरी. तर आपण पाहतोय कायदा आणि नियम पाळूनच आंदोलन करणार असं या दरम्यान मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तर कायदा आणि नियम पाळून आंदोलन करायचं आहे आणि मराठा समाजानं संयम बाळगावा असंही ते म्हणाले.